मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. आटपाडी तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकरांचा झंझावात सुरू झालाय. निंबवडे गटासह अन्य गटातील उमेदवारांसाठी आमदार पडळकरांनी जोरदार यंत्रणा लावली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पडळकरांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. यावेळी आमदार पडळकरांनी विरोधकांवर आपल्या स्टाईलमध्ये जोरदार टीकास्त्र सोडलंय. आमच्या वहिनीला या निवडणुकीमध्ये उभा करायची वेळ आली आणि आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या आणि परवा 2 दिवस प्रचाराचा वेळ आहे. लोक सगळी चिंचणीला असणार आहे. निंबवडे गावामध्ये ही काय पहिल्यांदाच सभा होती अशाचा भाग नाही. निंबवड्याचं, आरुसवाडीचं, वाक्षेवाडीचं, मुळेवाडीचं माझं नातं वेगळं आहे. वेगळं या कारणासाठी आहे की माझ्या आयुष्यातलं राजकारणातलं पहिलं भाषण या व्यासपीठावरती झालंय. तेव्हा तुम्हाला वाटलं पण नसेल आपण इतकं पुढे जाऊ. तेव्हा ते भाषण केलं होतं तेव्हा पण खूप चर्चा झाली होती. असं बोलते तोय जेसी वाले पोरगा आले ते काहीतरी लय मोठं सुद्धा होते आणि तेव्हा ते रेकॉर्डिंगचे फोन होते मोबाईल. तेव्हा व्हिडिओ, व्हॉट्सअप, फेसबुक काही नव्हतं. ते सगळे ऐकायचे फोन होते आणि बाप रोटीचं नाव बदलून यशवंतनगर करायचा तो कार्यक्रम होता. त्या दिवशी तिथं उद्घाटन केलं. बोर्डाचा आणि इतर सभा झाली. मग तिथून आपल्या बऱ्याच सभा झाल्या. बरेच चढ उतार आपण बघितले. बऱ्याच पुलाखालून पाणी उलट सुलट वाहिलं. निंबवडे गावाने आमची कधी साथ सोडली नाही. मी जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये वाक्षेवाडी, निंबवडे, मुळेवाडी, आरुसवाडीच्या लोकांनी इतकं भरवून दिलाय की ते आयुष्यभर विसरू शकत नाही. इतकं पाठवलं आणि ऊर्जा प्रचंड. शिट्ट्या, टाळ्या, किंकाळ याची काय कोणी बरोबरीच करू शकत नाही. आटपाडी जेव्हा जेव्हा मोर्चे झाले तेव्हा प्रचंड संख्येने लोक यायचे. माझ्या निवडणुकामध्ये नंबर 2चं मतदान दिले प्रत्येक वेळेस. आता ज्या पद्धतीनं लोकांना भुलवण्याचं काम सुरू आहे, पहिल्यांदा उच्च शिक्षित त्यांच्या समर्थक सांगतात उमेदवार उच्च शिक्षित आहे. तिथं काय पेपर यायचं उच्च शिक्षित. मी काही शिक्षणाचा अपमान करत नाही. अरे पण तुम्ही तुला सांगता निंबवड्यातल्या लोकांना, अरे याच निंबवडे गावातला एल.टी. मोटेसर नावाचा माणूस 1970 ला मानदेशातला पहिला पीएचडी आहे. 1970 ला आम्ही 12 वर्षानंतर मी आलो इकडं पृथ्वी तलावर. 1982 ला तुमचा जन्म पण नसेल. तेव्हा या गावानं उच्च शिक्षित माणसं बघितली. त्याच्यानंतर शेकडो आले. ही गर्दी जिल्ह्यातली पहिली पीएचडी डॉक्टर साहेब. परत कुठेतरी 4 टेबल ठेवले लायब्ररी. त्यांच्या आईला म्हटलं इथं 100 वर्षापूर्वी ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये, कुलकर्णी सराच्या वाड्यामध्ये, सोनूताईच्या वाड्यामध्ये या सगळ्या परिसरातली पोरं मुक्कामी अभ्यासाला असायची. बरोबर की नाही? आणि आपले अनेक जण तिथं त्या वाड्यात शिकले. त्याने कधी गौगवा केला नाही. तेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा ट्विटर नव्हतं, परंतु त्याने कधी कागावा केला नाही. आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, आम्ही फलाल करतोय. उच्च शिक्षित लोकांचा आम्ही सन्मान करतो. परंतु उच्च शिक्षित म्हणून तुम्ही गावगाड्यातल्या सामान्य लोकांचा अपमान करू नका. ज्या लोकांचा अपमान केलाय तीच लोक तुम्हाला 7 तारखेला तुमची जागा दाखवतील. श्रीमंत आणि गरीब
उच्च आणि नीच, शिक्षित आणि अशिक्षित असा भेदभाव होऊ शकत नाही. मला काही उदाहरणं सांगायचे आहेत तुम्हाला. याच गावामध्ये इंदुताई हेगडे नावाची आमची भगिनी आहे, इंदाबाई. कुणाच्याही डोळ्यात काय जरी गेलं तर लोक त्यांच्याकडे जातात. त्या MBBS नाहीत, त्या डोळ्याच्या डॉक्टर नाहीत, पण डोळ्यात काही गेलं तर त्या काढून देतात. म्हणजे MBBS शिकलेल्या डॉक्टर सारखंच त्या काम करतात. म्हणून कुणी तुम्ही त्यांचा अपमान करू शकत नाही. पहिली लोक हात मोडलीला गावातच बांधायची. आम्ही शाळेत असताना अनेक कोणाच्या कांब्या टाकून बांधायचे. बैलाचा पाय मोडला कांब्या टाकून बांधायचे. आपल्या इथं तातुबा मुळे, बाजी मुळे, महादेव देवडकर आहे, बहिणी बुगावले, हे काय जनावरांचे डॉक्टर आहेत का? आहेत का? इथं बांधतील की नाही, काय करतात की नाही दुरुस्त? अरे टॅलेंट आहे, तुम्ही त्यांचा अपमान करू शकत नाही. म्हणजे जनावरांचा व्हेटरनरी डॉक्टर आणि गावामध्ये लोकांचे हात मोडले, पाय मोडले, कांब्या बांधून दुरुस्त करणारा आमचा वडीलधारी माणूस हा सारखाच आहे. त्यांचं काम सारखं आहे, त्याच्यामध्ये समानता आहे, त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकता आहे. आणि म्हणून तुम्ही कुणाचा अपमान करू शकत नाही. रोजगाराचा विषय खूप आला. मला लोक म्हणाले तुम्ही रोजगार कोणाला दिला का? एवढं नाही दिला. कामाच्या माळावरती 350 एकरामध्ये MIDC करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी घेतला. 350 एकरामध्ये. आज माझ्यावरती जी पार्टीची लोक टीका करतायत त्याच लोकांनी 1-2 लोकांना हाताशी धरून मधोमध जागा असणाऱ्या लोकांना MIDCला विरोध करायला लावला आणि होणारी MIDCचा जो प्रकल्प होता तो हलून पाडला. आता दोष कोणाचा सांगा? आज जर 350 एकरामध्ये MIDC झाले असतील तर मागच्या 2-4 वर्षापूर्वीच पोरांच्या हाताला काम मिळाले असते. आता मी तुमच्याशी बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या 4 महिन्यापूर्वीच एक सुतगिरणी जे आदिवासींना तेच धनगरांना या योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्याला मंजूर केलेली आहे. खाते उघडायला परवानगी दिलेली आहे. उद्या मी पत्र तुम्हाला देतो, सोशल मीडियामध्ये टाका. किमान 400-500 पोरांना तिथं काम मिळेल. तुमच्या बाजूला वाक्षेवाडी, मुडेवाडी, निंबोडेचा पलीकडचा भाग, पळसखेड साईडचा, झरे, पारेकरवाडी, घाणन, जांभोळणी, कटरेवाडी, कामत आणि कामतच्या पलीकडचा संपूर्ण भाग, शेरगेवाडी, मिटकी, बनपुरी या परिसरामध्ये 20,000 एकरामधला महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोलर प्लांट आम्ही आणतोय. महाराष्ट्रातला सर्वात मोठा JSW कंपनीचा. आणि हा प्रोजेक्ट आता 1,000 लोकांनी भाड्यानं जमिनी दिले. आम्ही विकत नाही. मी कंपनीला पहिली अट टाकली, आमच्या शेतकऱ्याची जमीन आम्ही विकणार नाही. भाड्यानं घेणार असाल तरच आम्ही तुम्हाला इथं प्रोजेक्ट करू देऊ. कंपनीनं ते मान्य केलं. 2 वर्षाचं 2 एकराचं भाडं, 2 वर्षाचं भाडं ऍडव्हान्स देते कंपनी, 1 लाख रुपये, आणि वर्षाला 50,000 रुपये भाडं. आता 1,000 लोकांची रजिस्ट्री झाली, त्यांच्या खात्यावरती पैसे आले. तुम्ही त्या लोकांना जाऊन भेटा. जेव्हा हा प्रोजेक्ट तयार होईल, म्हणजे आता 1,000 एकरामध्ये आता तर आमच्या हातात आहे जमीन. JSW कंपनीच्या चेजे साहेबांना मी परवा बोललो, टाटाचा प्रोजेक्ट आहे पळसखेडला, पळसावड्याला, आणि तिथं 450 एकराचा तो प्रोजेक्ट आहे. 200 लोक तिथं काम करतात. बरोबर ना? आकडा मागे कुठं असू शकतो, परंतु 200 लोक तिथं काम करतात 450 एकरात. आता 1,000 एकराची रजिस्ट्री झाली आहे. इथं तर 400-500 लोक अशी कामाला लागतील. आमचा प्रयत्न आहे 20,000 एकरामधला प्रोजेक्ट करायचा. लोक किती कामाला लागतील ते लांबचं सांगत नाही. मी आता उद्याच सांगतो कधी काम चालू शकतो महिन्यामध्ये. याने काम करतोय. इथल्या पोरांना काम मिळणार आहे, गावातल्या पोरांना काम मिळणार आहे. 25-30 हजार पगार इथं राहून मिळणार आहे. बाजरीच्या भाकरी खाऊन, दही खाऊन इतर लोक जाऊन येऊन गावात चौकात तुम्ही काम करतो, ती काम खाऊन संध्याकाळी कुणाचं काय झालं, मोदी साहेबांचं काय चाललंय, ट्रम्पचं काय चाललंय, तिकडे फॉरेनला काय चाललंय, गप्पा मारू शकता गावात बसून. हा प्रोजेक्ट आम्ही आणला. हे काम आमचं आहे. आज ज्या पद्धतीनं
ज्या गोष्टीला वळण दिलं जात आहे, म्हणे आम्ही दादागिरी करतोय. परवाचं प्रकरण विमुखवाडीमध्ये तिथं सभा सुरू आहे, ब्रह्माशेठचं भाषण सुरू आहे आणि तिथं ते पिपाला लावले वाजवायला. गावाचा तो मिलिटरीवर माणूस सांगतोय असं करू नका, जा त्यांना कुठे बोलते. गावाची पोरं गेली, गाडी तिकडे घेऊन जावा, परत दुसरी गाडी बोलवली. मग काय पाय पडायचं काय तुमच्या? तुम्ही सांगा. नाही काय बोलवतो नाही आम्ही गावात सभा दिली. म्हणजे अशा पद्धतीनं वातावरण घडून करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, तुम्ही जर आहे तर तिकडे जे काम करणारे लोक आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, कुठलं विजय आहे हे तर समोर वेल एज्युकेटेड ती लोक आम्ही शिकलेलो आहे, आमच्या समोर बसवा आणि तुम्ही प्रश्न विचारा आणि उत्तर देतो. त्यांनी पण देऊ द्या, त्यांचं काय विजय आहे, अमुक आहे तमुक आहे. आम्ही सक्षम आहोत ना, आम्ही काम करायला सक्षम आहोत. आणि टेंबूसाठी आम्ही संघर्ष केला. तालुक्यातल्या लोकांनी हे टेंबू मिळवण्यासाठी संघर्षाची गरज होती, ती आमच्या लोकांनी केलाय, ह्या समोर असलेल्या लोकांनी केलाय. आणि म्हणून आता सगळीकडे पाणी व्हायला लागलंय आणि देवाभाऊची साथ त्या प्रकरणामध्ये आम्हा सगळ्यांना मिळाली आहे. आज सगळीकडे पाणी आहे, लाईटची व्यवस्था केली गेली आहे, दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. अनेक सोलार फिडर वरती आलेले आहेत. रात्रीची लाईट येत होती, आता सकाळी दिवस उगवल्यानंतर येते आणि दिवस मावळल्यानंतर लाईट जाते. अशी आता आपल्या तालुक्याची परिस्थिती आहे. रस्त्यांची तुम्ही परिस्थिती बघताय, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, डांबरीकरण रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. दिगंजना प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर आणि तो दवाखाना निवडून आणण्याचा प्रस्ताव हा मी सरकारकडे दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र निवडून होण्यासाठी खरसुलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय केलं, तो दवाखाना मी लगेच झरेला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलाय. आटपाडीचं प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर झालं, ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर झालं, तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र शेतकऱ्यासाठी मंजूर केलाय. एक अनेक काम मला सांगता येतील. म्हणजे विकास 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 निवडत सांगा ना, 90 पासून काय काय काम केली आणि आम्ही 4-5 वर्षात काय काम केली ते आम्ही समोर तुम्हाला सांगतो. आमच्यामध्ये हिंमत आहे कारण आम्ही काम केलं. आता ह्यांचा नाव काय? ह्यांचा नाव गोपीचंद बोलतोय, गोपीचंद लढतोय, गोपीचंद प्रस्तावित छातावरती थया नाचतोय. ह्याचं तोंड बंद कसं करायचं? पहिले मी विधान परिषदेवरती होतो, ह्यो मागच्या दाराला आहे, त्याला नुसता बोलायला ठेवलाय, ह्यो नुसता बोलतोय. परत मला जतमत उमेदवारी दिली, ह्यांचं सगळ्यांचं लक्ष तिकडंच. पडतोय का नाही, पडतोय का नाही, बरोबर ना तुझे? पडतोय की येतोय, पडतोय की येतोय. तिथल्या लोकांनी मला निवडून दिलं, आता मागच्या दाराचा बंद झाला विषय. आता काय निंबवडे गटातच त्यांना पाडायचं, म्हणजे याला राज्यात संपवून टाकायचं. हा तुमचा हेतू, हा तुमचा डाव. तुमच्या पाठीमागे शक्ती कोणकोण आहे आम्हाला माहित नाही, सगळं आम्हाला माहित आहे, सगळं आम्हाला कळत आहे. परंतु जी लोकांची फसवणूक सुरू होती ती लोकांच्या सगळ्या लक्षात आलंय. निंबवडे गावात आमची जरा चालले होते, विक्रम दादा, जयवंत भाऊ, मंगेश दादा, बाजीराव, परत आमचं अण्णा बापूसाहेब गट, आम्ही म्हणजे ह्या साधतंय काय ह्यात नोकरी आपल्याला मिळतंय. ज्या दिवशी शिवाजी तात्याच्या घरी मिटिंग झाली त्या दिवसापासून ह्याची तोंड पडली. चहा पाण्याचे बंद झाले, खाया पाण्याचे बंद झाले, दूध पाण्याचे बंद झाले. महिला सगळ्यांना दूध पासतो, या गाड्यावर तुम्हाला चहा पासतो, तुम्हाला दूध पासतो. आणि ज्या दिवशी विक्रम दादाने निर्णय केला की जयवंत भाऊच्या बरोबर उभं राहायचं, डॉक्टर पिंजारी साहेबांनी निर्णय केला की पार्टीने निर्णय केला तो योग्य आहे, आम्ही सोबत राहायचं, त्याच दिवशी निंबवडे गाव 70% गेलं. ही खरी परिस्थिती त्याला एवढी हवा भरली होती. निंबवडे 70% आहे, बरपुरी 80% आहे, झाल्यामध्ये गोपीचंद प्रगतचं कायच नाही. मग आता उभा राहणारच किंवा कुणी वातावरण असं तयार केल्याच्या नंतर
आणि आता त्यांनी 6 महिने जेवण चालून बिर्याणी चालून पूर्ण तयार केले. गेल्या 4 दिवसांपासून म्हणजे आता 7 तारखेनंतर भेटू. आता आम्हाला तसं करता येत नाही. त्याला येडेवाची बाहेर आहे त्याला. आज एक पोतं पैसे आले तुमच्या गावात दुपारी स्कॉर्पिओ गाडीतनं आटपाडीतून जेव्हा मी फोन करून सांगितलं होतं. त्याला वाटतं आम्हाला काय सगळं कळतंय आम्हाला. तुम्ही काय काय करता येते. पैशावरती राजकारण होत नाही. पैशावरती जर राजकारण होत असतं तर हा गोपीचंद पडळकर इथे उभाच राहू शकला नसता. गोपीचंदला कपडे शिवण्यापासून गाडी घेण्यापर्यंत तुम्हीच केले ना. वर्गणी देऊन पोस्टर छापणं, वर्गणी देऊन गाड्या लावणं, वरचे गाड्याचे आम्ही पैसे वाढवायला पेपरवाल्याला द्यायला देतो. वर्षभर पेपरवाले उधारी गोळा करायला आमच्याकडे. पैशावरती असं होत नसतं. भल्या पैसेवाल्यांचा माल जिरवलाय लोकांनी. आणि लोक काय असे तयार झालेले नाही. लोक संघर्षाला तयार झालेले आहेत. लोक हिमतीला तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे निंबवडे गावावरती आता सर्वांचं लक्ष आहे. कारण आता आपल्या गटातलं सर्वात मोठं गाव निंबवडे गाव आहे. वाक्षेवाडी गावातील लोक येत आहेत. मुंबईत राहणाऱ्या वाक्षेवाडीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही काही 2-4 मुलं वेगळ्या पद्धतीने विचार करताय. बाबा तू विचार तसा करू नका. वाक्षेवाडी गाव पहिल्यापासून एक संघ आहे. त्या गावामध्ये फूट पाडू नका. चुकीचा संदेश तालुक्यात जाईल अशा पद्धतीचं काम करू नका अशी विनंती मला त्या लोकांना करायची आहे. मुळेवाडीमध्ये सगळं गाव एक झालंय. शिवाजी तात्या असतील, मोहनकाजी असतील, बाबासाहेब खोत असतील, आमचे जुने सगळे सहकारी असतील. आता बाळासाहेब खास मुंबईवरून आलेले आहेत. मुंबईची बाकीची मुलं निघालेली आहेत. आपलं गाव एक झालंय. विलासराव आलाय, सतीशराव आहे, जुने आमचे सगळे सहकारी मित्र आहेत. सगळं गाव एक झालंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा 2-3 दिवस वेळ आपल्या हातामध्ये आहे. लोकांना व्यवस्थितपणे समजावून सांगा. 7 तारखेनंतर मीच आहे इथं ब्रह्मशेठच आहे. ही सगळी पुन्हा जेवण वगैरे कुठं काय झालं, कुणाचं भांडण झालं, कुठं विहिरीच्या पाण्यावरून भांडण झालं, कुठं कनेक्शन मिळालं नाही, कोण दवाखान्यात आजारी आहे, नवरा बायकोचं भांडण झालं, बायको उसून गेल्या, नवऱ्याला जेवण घालणं झाल्या, नवरा जेवण झालाय बायकोच्या हातचं, पोरगी उसून तिकडून जावायला मारून घरात पाठवले. आम्हीच आहे ना समुद्रामध्ये. की कुठं काय फाईट करामध्ये जाणार नाही तुम्ही. एखाद्या गाड्याचं लग्न ठरवलं आम्हीच ठरवायला ना. एवढे भारी आहे, एकदम निर्लेसनी आहे, सांगायला कोण आहे? आम्हीच आहे ना. दुसरं कोण येते सांगायला ना. विचारणार कुणाला? जेवणराव ते देवडकराचं पूर्व कसं आहे हो? आणि 1 नंबर आहे. विक्रम दादा ते पिंजाऱ्याचं पूर्व कसं आहे हो? 1 नंबर. आता हे पुन्हा कोण सांगणार? समोरच्या पार्टीमधील लोक तुम्हाला माहित आहे. एखादा चांगला जरी पोरगा आहे नंबरला आवड आहे त्याला पोरगी देऊ नका, त्याचं लग्न मोडून टाकते. आपल्याकडे माहिती असं आम्ही जायला काम करायला येतं का? ते आमदारामध्ये आम्ही जर मनात घेतलो तर ह्यांना फिरता येणार बाहेरच्या आल्यावर बाहेर करायला. म्हणून आता मी बोलायचं सोडून दिले तुमच्यावरती. मी बोललो की रडून तुम्ही तुमचं माहिती आहे मला मुंबईत काय करत होता तुम्ही तुमचे वडिलांच्या पासून. 5 मिनिटं गोपीचंद बोलला त्या 2 दिवस तुम्हाला मुंबईत काढायला लागतं. मी बोलत नाही. आता मग मी त्याला हे सांगतोय कापड काढून टाकेल सगळी परत माझ्या नावाला. मी ब्रह्मशेठाचं सांगितलंय बोलू नका. पण तुम्हाला जर काही खुमखुमी असेल संघर्ष करायची माझा धरणाशिवाय दुसरं काही कामच नाही ना. माझं काय सुधीगिरणी कारखाना बँक बीसीसी बँकेला मी चेअरमन आहे. मी फार काही गुंतलो तिथं मला वेळ नाही. माझं कामच हे आहे. त्यामुळे उगाच काहीतरी लोकांना चुकीचं सांगण्याचा प्रयत्न तुम्ही लोकांनी करू नका. तुम्ही मला नेता केलाय. तुमच्या खिशातल्या पैशाला मला नेता केलाय. आणि त्यामुळे विरोधकांनी जे स्वप्न बघितलंय की त्यांचा भ्रष्टाचार त्या पैशावरती आम्हाला पाडता येईल, आमच्या उमेदवारांना पाडता येईल, हे स्वप्न त्यांचं पूर्ण होणार नाही. कारण इथली जनता स्वाभिमानी आहे. इथल्या जनतेने ठरवलंय निंबवडे जिल्हा परिषद गटाचं मतदान कुणाला द्यायचं हे लोकांनी ठरवलंय. आणि आणखी 2 दिवसामध्ये शिवसेनेतले अनेक लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत येणार आहेत. इथल्या त्रासाला वैतरण येणार आहे. इथल्या लोकांच्या भानगडीला वैतरण येणार आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण प्रत्येक गावात चांगलं वातावरण आहे. घरनिकीपासून
जांभोळी असेल, पिंपरी तरसवाडी, पारेकरवाडी, पडळकरवाडी, गुळेवाडी, कुरुंदवाडी, झरे ही सगळी गावं एकदम प्लस मध्ये आहेत. निंबवड्यात तुम्हाला वातावरण माहित आहे माझ्यापेक्षा. कसं आहे वातावरण? चांगला राजवाक्षे कसं आहे? एक नंबर आहे ना. राजूजी काय बोलत असते ना? नाही दादा कळून आला. त्यामुळं आपण अत्यंत लक्षपूर्वक हे काम करूया. ते काय माझे विरोधक नाही, ते माझे शत्रू नाही. तो पण आपल्या रक्ताला वंशाचा आहे. परंतु गरिबीतून आलेला माणूस एकदा जरा पैसा लागला का बिघडतो कसा, त्याचं एक उदाहरण आहे. माझी बदनामी प्रचंड करण्याचं काम त्याने केलं गेले वर्षभरात. प्रचंड खालच्या पातळीला जाऊ आम्ही त्यावरती व्यक्त झालो नाही. 7 तारखेला व्यक्त पण व्हायचं नाही. पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, परत तुम्ही माझ्या नावावर ओरडायचं नाही. हे आपली पण माणसं बोलतो असं कसं झालं. हे उद्योगपती वगैरे आहेत ना, हे पती सुद्धा राहणार नाही. उद्योगपती तर सोडून द्या. हे असे उद्योगपती मी लय बघितले. लोकांचे फ्लॅट देतो, अमुक करतो. तर आता काल माझ्या 3 पोरं आली आपल्या तालुक्यातलीच. 50-50 लाखाचे चेक दिले त्यांना. 21 तारखेचा चेक दिला, परत 25 म्हणले, 27ला भरा म्हणले, 27ला भरला, बोल झाला. काहीच नाही, खात्यात काय नाही. ह्या नुसत्या तिघाची जरी केस केली असती ना, 4 वर्ष झाली झाला नसता. तर मी त्यात पडलो नाही. 7 तारखेनंतर पडणार आहे. 7 तारखेनंतर दुसरं झालं त्याला परत बघायला नको. निवडणूक आम्हाला अडचणीत आणून जिंकली म्हणून मला एकदम मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे. एकदम फ्री वातावरण. तुम्हाला काय करायचं ते करा. आणि 2 दिवस आहेत, 3 दिवस आहेत. पैशाचा माज कधी करायचा असतो? जो स्वतःचा असतो, कष्टाने कमवलेला असतो. गरीबाला फ्लॅट देतो म्हणून हजारो कोटी रुपये गोळा केले. हे डीएसके होणार आहे. डीएसके बिचारी चूक पण नव्हती. त्यांच्या पोराने तो उद्योग केला होता. त्यांनी एवढ्या लोकांना आपल्या तालुक्यात आणि महाराष्ट्रातल्या फसवलंय. सगळे फ्लॅट हवेतच आहे, विकून तर टाकले. फ्लॅटच नाही तिथं. लोक येत आहेत. मी म्हणलं थांबा, 23 तारखेनंतर मी मुंबईतच आहे. मग मला 21 दिवस मिळाले, मला तेव्हा भेटा. त्यामुळे लय माफ करू नका. लोकांना पैशाच्या जोरावरती बोलवण्याचे धंदे करू नका. त्याचा उपयोग होणार नाही. आणि या गावात आम्ही काम केले लोकांच्यासाठी, मेहनत घेतली आहे. आणि लोकांनी आम्हाला प्रचंड प्रेम दिलंय, आशीर्वाद दिलाय, पाठबळ दिलाय. आणि जयवंतराव सारखा एक सामान्य कार्यकर्ता, आता राजा भाऊनी सांगितलं, सामान्य तहसील कार्यालयाच्या समोर बसून लोकांची कामं करणारा पोरगा आज दुसऱ्याला पंचायत समितीला उभा आहे. आणि मोठ्या फरकाने त्याला तुम्ही निवडून देणार आहात. विक्रम दादाला मी विनंती केली, डॉक्टर साहेबांना विनंती केली. आणि यांचा सन्मान करायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची म्हणून माझ्याकडे आहे. आम्ही यांचा योग्य सन्मान करू. आणि तुम्हाला सुद्धा सन्मान आवडेल की भावाला ती पोरं थांबली, त्यांच्यासाठी पार्टीने चांगला योग्य निर्णय केला. असं काम आम्ही त्यांच्याबद्दल करू. आम्ही कुणालाही वाऱ्यावरती सोडणार नाही. बाकीची मुलं जी रात्रदिवस राबतायत, त्या पोरांची मेहनत आहे. या मेहनतीच्या जोरावरती आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. आणि ही निवडणूक जिंकल्याच्या नंतर तालुक्याच्यासाठी जे काही मिळालं, अमरशे बापूसाहेब देशमुख साहेब आणि मी, आम्ही दोघं या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारकडून निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा. तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत द्या. कुठलीही कसलीही टेन्शन घेऊ नका. कुणाला नोकरीला नव्हतो आम्ही काय नाही, सगळं खोटं आहे. विभूतवाडीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेस हे महाशय म्हणले 300 जणांना नोकऱ्या देतो आणि 300 कोटी रुपयाचा CSR फंड देतो. बरोबर ना? हे सोबत होती त्यांच्या एनपी करते सर. काय सांगितलं? 300 कोटीचा CSR फंड देतो आणि 300 जणांना नोकऱ्या देतो. बोलू शकत वगैरे सांगितलं होतं ना? किती जणांना दिल्या? खरं का? हा, प्रत्येकाला तुझं पोरग नोकरीला होता. आणि काय असं कुठं असतं? तिकडे जो डीसीसी बँक मला होतोय, तुम्हाला डीसीसी बँकेत नोकरीला होतो. अजून काय काय घडी डीसीसी बँक वाढली. त्याचा दर आहे 30 लाख. 500 जागा भरायच्या होत्या. सराव मी
खुट्टी मारल्या, त्याला प्रॉब्लेम गेले. त्याला जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर 150 कोटी रुपये गोळा करायचे होते. त्यांना साहेबांना सांगितलं 30-30 लाखांना वसुली चालू आहे. बंद पडली, काय भरती झालेली आहे. आणखी भरती होईल याची शाश्वती नाही. पुढची जेव्हा भरती होईल तेव्हा मी पण जिल्हा बँकेचा डायरेक्टर असू शकतो. अधिकारी मागण्या करते ना आपल्या तालुक्यात, तो करगणीचा जबाबदार तुला डोक्यात उभा करतो. हे जे सगळे आहेत ना आपल्या पोरांना कर्ज देत नाही, ज्याची कुसळ आहे त्याला 2 लाख 3 लाख, आपला ऊस असला तरी 30,000. तुम्हाला चालू मला दिवसाला राहतो. गमती करताय ना तुम्ही, ती काय बँक तुमच्या बापाची नाही, बँक आमची आहे, शेतकऱ्यांची. मी जरी डायरेक्टर नसतो ना आपला दबदबा मोबाईल आहे, जाऊन विचारा काय करत नाही. डायरेक्टरची आवश्यकता नाही मी, तरी पण आम्ही काम करतोय. परंतु तालुक्यामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे. हे सगळी लोक आपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी, सामाजिक त्यांचा स्तर वाढवण्यासाठी आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमचं काय करत नाही. काय काय शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाच्या बद्दल दुमत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिलंच पाहिजे. परंतु तुम्ही दुसऱ्याचं अपमान करून त्याची चर्चा करता कामा नये. आणि म्हणून जबाबदारीने सांगतोय, पुढच्या 1 वर्षाच्या आतमध्ये आटपाडीमध्ये आपल्या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन आपल्याला करायचं आहे. तुम्ही पण करा, तालुक्यात काय करायचं करा, आम्ही करतो आमच्या पद्धतीने. 2026च्या डिसेंबर पर्यंत आपण पायाभरणी करू, सुरुवात करू आणि ग्रामीण भागातलं चांगलं आदर्श कॉलेज आपल्या आटपाडीमध्ये आपण उभा करू. आमचा संकल्प आहे. आज आम्ही उपरकडे सांगतो, तुम्हाला सांगायचं नव्हतं पण आता राम इतकं ते हे करायला लागले मोठ्या आपण सांगून टाका लोकांना. खोटं बोलण्याच्या मर्यादा असतात राजकारणामध्ये, ह्यांना काय राजकारणाशी देणं घेणं आहे. हे सगळं असंच करते. तो जो विकास पुत्र झालाय आटपाडीचा, आम्ही विकास करतोय, भाषण एवढी करतोय आणि विकास करतोय. तर आमच्या समोर बसा ना तुम्ही, काय काय केले आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही पण सांगतो तुमचं काय काय विकास केलाय तुम्ही. परवा पूजावाडीला गेलो, त्या मायाच्या मंदिराच्या समोर सभामंडप टाकायचं आहे. ती पोरं म्हणजे 10 वर्ष झालं सभामंडप मागतोय, 10 वर्ष सभामंडप दिला आहे. ते आमच्या वस्तीला जायचा रस्ता आहे याच्या शेतातच, त्याच्यावरती एवढे दगड आहेत, एवढी मोठी दगड डांबरी टाकता. गावात सांगतोय, शेजारचं बाहेरचं सोडून द्या, कुणाच्या खांद्यावर बसायचं, माझी उंची मोजा आणि खाली गेली बाबा, याच्या खाली उभा राहून आम्ही खाली उभा आहे ना जमिनीवर, खांद्यावर बसलं उंच जोडा की कोणतं. हे असले सगळे प्रकार. खरसुनीच्या सिद्धनाथ यांना मान 1 रुपयाचा फळ दिला आहे, आम्ही 5 कोटी रुपये दिले. कुरवाडीचा विरोधा एवढे यांना लोकांनी मतं दिले, 1 रुपयाचा फंड नाही, 5 कोटी रुपयाचा फंड आम्ही दिला आहे. नंतर घोडेपूर, खरसुनीला गेल्यानंतर आपण घोडेपूरला जातो, 1.5 कोटी रुपयाचा निधी आम्ही दिला आहे. बहिर्जीनायकांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा स्मारकाचं काम आम्ही हातामध्ये घेतलंय. आतापर्यंत 3 कोटीचं काम बालूरमध्ये केलं. मी काही आमदार आहे विधानसभेचा, मी विधान परिषदेचा आमदार होतो. काम तर तुमचं आहे, तुम्ही करायला पाहिजे. कर्जनीच्या प्रभू रामचंद्राला 5 कोटी रुपये निधी तीर्थक्षेत्रामध्ये घालून दिलाय. त्यांच्या गावात सोनार सिद्ध आहे, महाराष्ट्रातील लोक येत आहे. 5 रुपयाचं काम नाही, मी 5 कोटी रुपये देतो. त्या सरपंचांना सांगा प्रस्ताव द्यायला. कुठे विकास तुमचा आयत्या टिका कोणी नाही डोक्यावर. परवा पिंजरा वस्तीची लोक आम्हाला म्हणली, आम्ही लगेच पेमेंट पाठवून दिलं. इथं शिवाजी मोठे जाते मायाका देवीच्या मंदिरात कोण गेलाय मालपूरला, मालपूरच्या मायाका देवीच्या मंदिरात कोण गेले, गेलाय नाही सगळे. शिवाजी मुळे, अर्जुन मुळे, त्यांचे सगळे मुळेवाडीच्या लोकांनी किती भांडणं करून ती मंदिराची जागा ठेवली. लोक सगळे अतिक्रमण करते. त्या भावाभावाने गावाच्या लोकांनी किती संघर्ष करायचा. मला वाटलं हे मायाका देवीचं मंदिर आपलं आहे आणि हे संरक्षित झालं पाहिजे. पहिल्यांदा 1 कोटी रुपयाचा निधी दिला मालपूरला.
आणि परत 5 कोटी रुपयाचा 6 कोटी रुपयाचा निधी दिला. विचारा आता किती 6 कोटी रुपयाचा. आता भव्य दिव्य मंदिराचं काम सुरू आहे. आईच्या भाऊला 1 कोटी रुपये दिले अण्णा वगैरे इथं कळमुरीला. आम्ही काम केलंय. आम्ही काही नुसते दवा मारत नाही. दवाखाना दवाखाना दवाखाना. अरे माझ्याकडे माणूस कुठलाही आला त्याला दवाखान्याला मदत झाली नाही. एक माणसाचं नाव सांगा कुठली उद्भवती पेटवायला लागली गाणं ऐकलं नाही आपलं. म्हणे दवाखाना. मग आतापर्यंत आम्ही म्हणतो इथं आणि कुणाचंही दवाखान्याचं काम असलं आम्हाला कॉन्टॅक्ट करा ना. मुंबईपर्यंत आम्ही तुमची व्यवस्था करतोय. कुणाचं 10-20 लाखापर्यंत ऑपरेशन असू द्या. देवाभाऊ तिथं त्यासाठीच बसले मदत देण्यासाठी. वाक्षेवाडीत आपला मुलगा पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करायला होता आणि पावसाळ्याच्या दिवसात झाडाची फांदी त्याच्या डोक्यात पडली. बेशुद्ध होता दवाखान्यामध्ये. 5 लाख रुपयाचा तात्काळ मुख्यमंत्री महोदयांना भेटून निधी त्याच्या खात्यावरती वरून केला. मागच्या 15 दिवसात मी वाक्षेवाडीत गेलो तर तुम्हाला भेटायला आला होता. बरोबर नाही. आम्ही काम करतो ना. आम्ही कामालाच केलं नाही. पेशंटला जाऊन भेटा त्याचा व्हिडिओ करा त्याने असं बोला अमुक तो टाका कसा व्हिडिओ केलाय असलं नाही. काम वेळ कुठे आहे असले उद्योग करायला. भूतोबा मंदिर वाक्षेवाडीचं म्हणजे भूतोबा मंदिराचं काम सुरू आहे. मी मला इथला आमदार नाही माझा. मी लगेच सदाभाऊ पोताला म्हटलं की आता 20 लाख रुपये तुम्ही दिलं पाहिजे. लगेच त्याने 20 लाख रुपये भूतोबा मंदिर वाक्षेवाडी 20 लाख रुपये गोयाबा मंदिर तळेवाडी 40 लाख रुपयाचा फंड त्याचा दिला. माझे मित्र आहेत ना आमदार 10 कोटी रुपये रस्त्याचे घेऊन आलो. वाक्षेवाडी टू झरे कधी वाटलं होतं कसं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नाही. बैलगाड्याच्या शर्यतीच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं कसं आपण आलो. म्हणजे सगळे चालत झाले होते. तिकडे गाडी चालत नव्हती. आता इथं सुपरफास्ट रस्त्याचं काम सुरू आहे. आता वाक्षेवाडीतून मधून आपण काळाचा रस्ता टाकला आहे. मुडेवाडीच्या सगळ्या रस्त्यावरती आपल्या इथं आपलं काम सुरू आहे ना. आम्ही काम करतोय. आम्ही काम नाही केलं तर विचार. आमच्याकडून काय चुकलं असेल मी तुमची जाहीर माफी मागतो. बाबासाहेब तर तुम्हाला काय बोलला असेल तुम्हाला राग आला असेल मी तुमची माफी मागतो. जयवंतरावकडून काय चूक झाली असेल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण हे असला राग डोक्यात ठेवला माझ्यावर बोलणार नाही मला फोन उचलला नाही मला जरा तिरकच बोलला. आता ही ती वेळ नाही. हे राजकारण वेगळ्या टप्प्यावरती चाललं. हे राजकारण जिल्हा परिषदची निवडणूक म्हणून बघू नका. हे राजकारण पंचायत समितीची निवडणूक म्हणून तुम्ही बघू नका. ह्या राजकारणाला वेगळा वास आहे. ह्या राजकारणाला वेगवेगळी अंग आहेत. ह्या राजकारणाला वेगवेगळे डाव आहे. आणि हे डाव करणारी ही लोक आहेत. यांच्या पाठीमागे वेगळी शक्ती राज्यातली जी आपल्या विरोधातली आहे त्यांचं लक्ष निवडले गटाकडे आहे. आणि म्हणून माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे. तुमच्या विश्वासावर तुमच्या पाठबळावरती 1,00,000% आपण निवडे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समितीचे गट जिंकणार आहे. रमेश कांबळे यांच्या सौभाग्यवती घरनिकी पंचायत समितीतून निवडणूक लढवत आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात खूप लढलो विनाकारण कारण नसताना. बंधू शेठला विनंती केली त्यांनी लगेच निर्णय मान्य केला सोबत येण्याचा. आणि आता बहिणी पण 2-2.5-3 हजाराच्या फरकाने निवडून येणार आहे. घरनिकी पंचायत समिती घरात अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ही आपली तरुण पिढी राजकारणामध्ये सक्रिय होते आहे. त्यांच्या पाठीमागे पाठबळ नाही. कुठली मोठी संस्था नाही. अशी सामान्य पोरं तात्काळच्या राजकारणामध्ये पुढे येत आहेत. हे या लोकांना बघवत नाही. ज्या लोकांना ते नको आहे आणि म्हणून जे त्यांना नको आहे तेच आपण करायचं. आपल्या विचाराच्या भाजपाच्या विचाराच्या लोकांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये बसवायचं काम तुम्ही सर्वांनी करावं ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. आजची रात्र उद्याची रात्र परवाची रात्र जागून काढा. कुणाला कुठं फिरकू देऊ नका. डाळकी घेऊन उभा राहा सगळ्या गल्लीमध्ये. त्याशिवाय त्यांना कळणार नाही काय करायचंय ते. डाळकी घेऊन मध्ये मारू नका. ते लोक कधी दादागिरी करते. आता एवढं कट करून टाकते उभा. ज्यांना जी भाषा कळते त्यांना तीच भाषा समजावून सांगावी लागते. त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं.
आणि म्हणून आता मुंबईकडची लोक खूप निघाले यात्रेच्या निमित्तानं. सगळीच लोक आता गावाकडे येत आहेत. परवा दिवशी सगळी लोक येतील. तर 2-3 दिवसामध्ये जी लोक इतरत्र विचारानं काम करते त्यांना तुम्ही माझ्या वतीने भेटा, त्यांना समजावून सांगा. आणि आपल्यात कोणी दगाफटका करणार असेल त्याला माझी विनंती आहे, सभा संपल्यानंतर डायरेक्ट तिकडे जाऊन दस्ती करायला घालून घ्या. इथं राहून काय घोटाळा करू नका. इथं राहून आपल्या इथं राहून असं दगाफटका करणं ही अजिबात चांगली गोष्ट नाही. आणि तसं तुम्हीच पाप करू नये. तुम्हाला करायचं आहे तिकडे जा. तिकडे कोण आपले असतील तर इकडे या. त्यांचा पण रोज फटका देऊ नका त्याला. जे काय असेल ते समोरासमोर होईल. समोरासमोर आपण लढू, ताकदीनं लढू, विचारानं लढू. आणि 7 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर कुठलाच वाद आपल्या कोणाचा राहणार नाही. त्या पार्टीच्या लोकांचा पण आपला राहणार नाही. पण ज्यांनी काहीतरी असे लोकांची फसवणूक केली ते विषय माझ्याकडे आले तर ते विषय मला लावून धरावे लागणार आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.